नमस्कार, मी गणेश पवार. आज आपण मंगरूळमधील जे आत्ताच नवीन त्यांची महाराष्ट्र पोलीस पुणे शहर या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. संदीपविषयी सांगायचं झालं तर अपयशाच्या उरावर बसून यशाला खेचून आणणारी कहाणी या मित्राची आहे. म्हणूनच आज आपल्यासाठी मी संदीपकडे आलेलो आहे. याचे जाणून घेऊयात आपण. याचा हा स्वतःचा अनुभव असेल, त्यानंतर याचं स्वतःची जिद्द, चिकाटी, या सर्व गोष्टी आज आपण संदीपकडून जाणून घेणार आहोत. कारण वर्दी आणि गुलाल हा कधीच फुकटमध्ये आणि पैसे देऊनसुद्धा भेटत नाही अंगावर टाकायला, लक्षात घ्या. त्याच्यामुळं त्याच्या ह्या जिद्दीनं, चिकाटीनं आणि अतिशय परिश्रमानं मिळवलेली ही वर्दी त्यानं कशी मिळवली आणि त्या वर्दी मिळवत असताना त्यानं कसा संघर्ष केला, हे आपण आज आपल्या संदीप बचाटे याच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम संदीप, तुझं खरंच खूप खूप अभिनंदन. कारण तू आज मंगरूळमधून हा एकमेव असा विद्यार्थी कॅन्डिडेट आहे जो पोलीस भरतीसाठी गेले 8 वर्ष त्यानं संघर्ष केलेला आणि 8 वर्षाच्या संघर्षातून तो आत्ता पोलीस भरती झालेला आहे. तर मंगरूळला खरंच तुझा खूप सारा अभिमान आहे. मंगरूळ पंचकृषीमध्ये इतरही बरेच जण कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, परंतु मंगरूळमधून तू एकमेव असा आहेस जो आत्ता या पोलीस भरतीमध्ये तू सिलेक्ट झालेला आहेस. सर्वप्रथम आपल्या ऑडियन्सला तुझा परिचय करून दे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप दिलीप बचाटे, राहणार मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. खरं तर 2026 हे वर्ष माझ्यासाठी खूप लकी आहे. कारण मी 2000 तब्बल कोरोनाच्या अगोदरपासून सुरुवात करतोय. त्याच्यामुळं हे 8 वर्ष कसे काढले खूप म्हणजे क्रिटिकल होते. माझं बॅड पॅच वर्ष कसं काढलं विशेष म्हणजे मी गेल्या वर्षी मुंबई शहराला वेटिंगला होतो, पण यावर्षी आमचं ग्रामदेवत कंचेश्वर मला किंवा माझे प्रयत्न, त्यामुळं मी आज जे दिसतोय पुणे शहरपदी कॉन्स्टेबल निवड झाली माझी, त्यामुळं आज आहे. नक्कीच संदीप, आता आपल्या ऑडियन्सला स्टेप बाय स्टेप आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की मला पहिला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की सर्वप्रथम ज्यावेळेस तुझा रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमध्ये तुझं नाव आलं, काय भावना होते तुझ्या? तू काय होतास त्या क्षणाला? तुझ्या मनामध्ये काय होतं? खरं तर तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. 7 एप्रिल 2026. ऍक्च्युली मला असं झालं की त्यावेळेस त्यांचा मला मेसेज आला 5 तारखेला, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या. ओके. मी 7 तारखेला होतो, निघालो इथनं. बसून जाताना पण मला असं जीव माझा कासावीस व्हायचा. चाललोय खरंय बाबा, होईल का नाही, कारण मार्क मला होते चांगले, पण सांगायचं कसं, पुढे तोंड सांगायचं घरी बाबा काय कसं होईल, काय होईल. बरोबर आहे. निघालो इथनं. मी गेला अर्ध्या वाटत गेलो पुण्यापर्यंत असतो. मला रात्री 5:15 वाजता त्यांचा मेल आला. बरं. लिस्ट पडली. माझी अक्षरशः ती लिस्ट ओपन करायची माझी ताकद नव्हती. कारण नाही बसलो कसं काय नाही ते विचारायला नको ते विचारलं. कारण हा तुझी जी ही ताकद किंवा तुझं जे धाडस होत नव्हतं, हे कुठंतरी संघर्ष तुझा एकंदरीत 8 वर्षाचा संघर्ष होता. आणि त्या संघर्षातून तू जे हे यश संपादन केलंस, माहिती नव्हतं की तू एवढे वर्ष संघर्ष केलायस आणि नंतर ह्या बॅड पॅच कदाचित परत आला तर काय करायचं, ह्या भीतीपोटी तू ते रिझल्ट बघताना तुला धाडधूड होत होतं. बरेच विषय असा होता की समजा मी इथनं हारलो तर मी बॅक फ्रंटला तर जाणारच, नंतर 0 होणार, नंतर ग्राउंड, नंतर पेपर, सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्याच्यामुळं मला माझं ताकद नव्हती. पण विषय असा झाला, घेतलं देवाचं नाव, ग्रामदेवाचं आपल्या, काढली पीडीएफ उघडली, बघितलं लिस्टला माझं 62 नंबर नाव होतं. बर. जिंकलो म्हणलं. अखेर संघर्ष संपला माझा. अक्षरशः त्यावर्षी मी असं ओरडू काय करू मला समजत नव्हतं, पण झालं. कारण तो क्षण जो असतो तो जगाला ओरडून सांगण्यासारखा क्षण असतो. परंतु मित्रांनो, माझा सुद्धा कंठ दाटून येतोय. कारण याचे रिझल्ट, असे रिझल्ट मी माझ्या जवळच्यांचे बऱ्याच जणांचे पाहिलेले आहेत. ज्या वेळेस आपण अनपेक्षितपणे यश मिळवतो, कारण 8 वर्ष तू ते सहन केला होतास, कुठेतरी तुला यावेळेस थोडंसं तुझं धाडस वाढलेलं असेल. कारण नेहमीच बॅड पॅच आणि त्या बॅड पॅचमधून आपण पुढे जात असतो आणि ती कुठेतरी ज्याची कमी होती ती आपण भरत काढत आलेलो असतो. परंतु काय असं देव ना करो की एखादी गोष्ट परत आपल्या मनाविरुद्ध घडली तर मग काय करायचं, या गोष्टीपोटी आपण नक्कीच त्यावेळेस एकदम वेगळ्या परिस्थितीतून जात असतो. आणि अचानकपणे
आपण सक्सेस झालेला जर रिझल्ट आपल्यासमोर आला तर काय होतं की पूर्ण आपली शारीरिकदृष्ट्या पूर्ण आपलं सगळं इंटरनल बॉडीमधलं सगळं चेंजेस होतं. जगाला ओरडून सांगावंसं वाटतं परंतु ते शक्य नसतं. आणि यश हे फक्त मित्रांनो यश हे सगळ्यांसाठी एक समर्पक आणि एक संजीवनी असल्यासारखं असतं. परंतु अपयश हे कोणालाही नको असतं. परंतु या पट्ट्यानं अपयशाला पाठीवर 8 वर्ष घेऊन हा पट्ट्या मैदानात जात होता. आणि 8 वर्षांनंतर त्यानं ते अपयश फेकून दिलं आणि यशाची माळ गळ्यात घातली. आणि त्याचाच हा संघर्ष आज आपण पाहतोय. संदीप, मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण ग्राउंड तर क्लिअर करतो कारण आपल्या खेड्यापाड्यातली मुलं हे ग्राउंडमध्ये तरबेज असतातच, कमी पडतात ते लेखीमध्ये. तुझा असा कुठला पॉईंट होता जो की तुला वाटायचं की यस मी या पॉईंटमध्ये थोडासा कमी आहे आणि मला इथं थोडंसं प्रोग्रेस करायचं आहे, असा कुठला पॉईंट होता तुझा? विषय असा होता की माझं ग्राउंड तर होतंच, कारण मी कॉलेज असतानाच मी एनसीचं स्टुडंट होतो. हां, त्यामध्ये मी माझ्या 50 बटालियन नागपूरचं बरं. त्याच्यामध्ये सिनियर होतो मी. 52 पोरांचं मी प्रतिनिधित्व केलं होतं. ओके. त्याच्यामध्ये मला आत्मविश्वास होता माझा, ग्राउंडचं काय टेन्शन नव्हतं, पण शेवटी पेपरचा असा विषय होता लेखीमध्ये. कारण मी आता सांगायचं म्हणजे मला 10वीला 150 पैकी फक्त 52 मार्क आहेत गणितात. का टॉप पास आहे विद्यार्थी, असा मी टॉपचा नाही ना काय नाही, असं मी एकदम हे त्याच्यामुळे माझं गणित कसं होतं. त्यासाठी मी प्रयत्न केले, क्लासेस केले, सगळे ऑनलाईन क्लासेस केले, बरेच स्ट्रगल केला. मला जायचो थोडक्यात झोपायचो, पण मी हार नाही मानली कारण ह्या मागे माझ्या भावांची साथ होती मला. बरोबर. ते म्हणायचे मला तू कर, आम्ही पाठीशी कर. मी केलं आणि ते आज जे आहे ते आज समोर आहे तुमच्या. म्हणजे कुठेतरी आपण संघर्ष करतो, त्या संघर्षाच्या पाठीमागे पडद्यामागचे रिअल हिरो आपल्या मागे असतातच, बरोबर आहे. पण प्रत्यक्षात जो संघर्ष करतो जसं की तू, त्या संघर्ष करताना येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड हे तुला एकट्याला द्यावं लागतं. फक्त काय असतं की मागून जी ऊर्जा मिळणारी असते, पाठीमागून जे आपले भाऊ असतात, आईवडील असतात, मित्र असतात, पै पाहुणे असतात, ह्या सर्वांकडून मिळणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा घेऊनच तुला मैदानात उतरावं लागतं, बरोबर. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपण अनेकदा प्रयत्न करूनही कुठेतरी एका पॉईंटला येऊन थांबतो, नाही का, की आता हे बस झालं. खूप वेळा अपयश सहन केलं, मित्रांमध्ये आपली चर्चा, पाहुण्यांमध्ये आपली चर्चा, त्यानंतर नातेवाईकांमध्ये आपली चर्चा, आणि त्या चर्चेचा विषय ठरल्यानंतर आपण कुठल्या तरी एका पॉईंटला असं येतो की आता बस यार, बघूयात आपली शेती आहे, काहीतरी काम करू आणि काहीतरी करू, पण आता हे बस झालं. तर असं तुला कधी वाटलं होतं का आणि कुठल्या पॉईंटला वाटलं होतं तुला? विशेष म्हणजे मी सुरुवात केली 2019 पासून केली, खरं झालं, पण त्यावेळेस कोरोना आला. त्यामध्ये सर गव्हर्नमेंटनं भरती पुढे ढकलली. करत गेलो, नंतर करायचं काय बाबा, आपला आहे ते करायचं तर मान्य आहे. मग सुरुवातीला मी जॉईन झालो आपल्या कंचेश्वर गावात कारखान्यात, तिथे क्लार्क म्हणून लागलो. करत घरचा विरोध थोडाफार मला, नको मग जॉब नको, तू कर, स्टडी कर, आपली शेती चांगली असं कर. पण मी नाही म्हणलं, करतो थोडे दिवस. ते केलं, पण तिथं बी असताना मला आमच्या स्टाफने मला सपोर्ट केला. त्यात मी प्रॅक्टिस करत राहिलो, शिफ्टमध्ये काम असायचं. ओके. पण असं झालं की बाबा आपण आलोय खरं इथं, पण आपण चुकतोय काहीतरी, कारण आपला पर्पज वेगळाच आहे, बरोबर, आपलं टार्गेट वेगळंच आहे. अगदी बरोबर. इथं आलो, ह्याच्यामध्ये सक्सेस नाही, मग नंतर परत सोडलं, नंतर इकडे जॉईन झालो. शेवटला असं केलं की ते गांधीजीचं वाक्य ना, डू ऑर डाय, येस, करा किंवा मारा, बरोबर. याच्याबरोबर चलत राहिलो. त्याच्यामध्ये माझा मित्र, म्हणजे वयानं लहान आहे पण त्याची कीर्ती महान आहे, आपल्या गावचे आशिष साठे सर, त्यांचा सपोर्ट खूप, म्हणजे अगदी ते असं ना महाभारतामध्ये जसं अर्जुनाला श्रीकृष्णाला पाठीमागे थांबून, तसा तो माझा मित्र. आमचे आदरणीय शेख सर, त्यांनी पण जसं आई वडील तसे सरांची खूप, म्हणजे आता ते शब्द सांगू शकत नाही मी, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. त्याच्यामुळं जे आहे ते असं म्हणजे भेटले. म्हणजे कुठल्याही यश संपादन करताना मित्रांनो आपल्या मागे श्रीकृष्ण हा असलाच पाहिजे, आणि असतोच. मग तो काही जणांना दिसत असेल, काही जणांना भासत असेल, परंतु श्रीकृष्णाशिवाय यश संपादन करणं खूप कठीण आहे. कारण प्रवास हा एकटेच असतो, परंतु त्या प्रवासामध्ये आपल्या अनेक जण हे आपल्या त्या प्रवासामध्ये चालत असतात. जगासाठी तो प्रवासी हा एकटाच दिसत असतो. तसा संदीपचा हा प्रवास आहे. आणि संदीप, मला अगदी
हा काय म्हणतात त्याला VVIP क्वेश्चन म्हणू आपण, जो अगदी सगळ्याच मुलाखतीमध्ये सेम असतो. मला तुला असं विचारायचं आहे की ज्या वेळेस तुझी 10वी झाली, 12वी झाली, बरोबर, 12वीपर्यंत, 12वीमध्ये तू MCCचा NCCचा ओके, तर तुला असं कधी वाटलं, कारण तुझी ॲबिलिटी बघून तुला स्वतःला कधी क्रॉस चेक करता आलं का? तुला कधी असं स्वतःला वाटलं यस मी करेन तर पोलीस भरती करेन, अदरवाईज मला काही नको, असं तुला कधी जाणवलं? आणि तू त्या पद्धतीनं तुझी वाटचाल कशी ठरली? विशेष सांगायचं म्हणजे मी पोलीस उतरलो मान्य आहे मला, पण मला पहिले खरं म्हणजे इंडियन आर्मी म्हणजे स्वप्न होतं ओके. माझं, आर्मी जायचं. त्याच्यामुळे मी NCC जॉईन केली खरं तर. त्यात गेलो, पण त्यात मला अपयश आलं. ओके. 2018ला पहिली भरती दिली ती. बर. कुंभमेळा रिसेंटली झालता, नंतर भरती होती, तिथे गेलो, पण त्यात मी माझं वय बसलं नाही. बर. त्यात बॅड म्हणजे आलं, लोक म्हणलं जायचं नको, मग करायचं काय, ह्यात मोठा प्रश्न. नंतर पोलीस मध्ये वळालो, ते करत राहिलो, आणि नंतर आता ते कसं आलं, अतिशक्ती होईल, पण त्यावेळेस एक फॅड होतं, विश्वास नगरे पाटील, हा बरोबर, IPS अधिकारी, बरोबर आहे. त्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचं भाषण, त्यांचं जे सांगायचं म्हणजे जे डेडिकेशन दिलं होतं त्यांच्या, त्यात मी त्यांचं, आता असतं ना एक प्रत्येकाचा काळ असतो. आपले सोलापूरचे आहेत डोने सर, प्रत्येक भरतांदळे सर, अशी बरेच उदाहरण आहेत. त्यांच्या काळामध्ये मी शिरलो त्यांच्यात, म्हणजे त्यांचे काही शब्द असतील मला, की मला माझ्या मनावर कोरले गेले, अधिकारी आपण अधिकारी झालो. विषय असा आहे की आता आपल्या गावात बरेच उदाहरण आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, बरेच अधिकारी आहेत, बरोबर. पण रोडनं जाताना असं रोडनं कोण चाललंय आणि डॉक्टरची उडी असं कोण म्हणत नाही. समजा मला स्वप्न एकच, बाबा आपल्या आवडीत जाताना लोकांनी म्हणावं, बाबा हे बजारे साहेबांची वडील, पोलिसांची वडील, अगदी बरोबर. त्याच्यासाठी म्हणलं नाही झालं तर पोलीस अधिकारीच व्हायचं. त्यासाठी मी पोलिसाचं स्वप्न त्यावेळेस, म्हणजे एकंदरीत संघर्ष हा तू करत होतास, परंतु त्या संघर्षामध्ये तू फक्त म्होरक्या म्हणून होतास. त्या संघर्षासाठी ज्यांना तू इमॅजिन करायचास, ज्यांच्यासाठी तू संघर्ष करायचास, ते खरेच म्हणजे आई वडील, आणि असायलाच पाहिजे मित्रांनो. कारण संघर्ष हा केवळ एकट्यानं करायचा असतो, आणि यशामध्ये हे सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे. तसं संदीपनं केलेलं आहे. आईवडिलांचा याला नेहमीच पाठिंबा असायचा. आईवडिलांनी याला बऱ्याचदा ज्या वेळेस अपयश यायचं त्या वेळेस आईवडील याला पाठीमागे याच्या उभं राहायचे खंबीरपणे. असं प्रत्येकाच्या नशिबात नसतं मित्रांनो. याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या घरामध्ये घडत असतात. प्रत्येक वेळेस अपयश आल्यानंतर टोचून बोलणं असेल, स्वतःला आपण एका बंद खोलीमध्ये डांबून ठेवणं असेल वगैरे, ह्या सर्व गोष्टी एकंदरीत अंधाराकडे घेऊन जात असतात. परंतु संदीप बचाटे हा आमच्या मंगरूळचा एक असा कॅन्डिडेट जो अपयश आल्यानंतर, जसं आपण म्हणतो की सोनं हे आगीत घातल्यानंतर त्याला अधिकच झळाळी येते, तसं अगदी हे रत्नापरी सोन्यासारखा हा प्रत्येक अपयशामधून काही ना काही घेऊन पुढे तो पाऊल टाकत राहिला, अधिक झळाळी. जसं त्यानं सांगितलं की त्याला 10वीमध्ये अगदी काटावर पास होता, परंतु त्याचा लेखीमधला आत्ताचा निकाल जर पाहिला तर त्याला ॲव्हरेज पर्सेंटेजपेक्षा खूप पुढे तो गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत त्याला वाटायचं, स्वतःच्या मनामध्ये न्यूनगंड हा असतोच की मला इंग्लिश प्रॉपर जमत नाही आणि गणितामध्ये मी थोडासा कच्चा आहे, मग मी काय करू. परंतु त्यालाही अनेक पर्याय असतात. त्यातलाच संदीपनं अनेक पर्याय निवडले. त्या पर्यायातून त्यानं स्वतःचं हे विश्व निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस पुणे शहरपदी त्याची नियुक्ती झालेली आहे. हे सोपं नाही आहे. त्यानं ही भरती करत असताना अजून बरंचसं काही केलेलं आहे. आपण जाणून घेऊया. संदीप, ज्या वेळेस तुला अपयश यायचं, ज्या वेळेस तू जवळपास 8 वर्ष संघर्ष केला, 8 वर्षामध्ये असं वाटतं की ती 4 ते 5 भरत्या तू दिला असतील. चौथी राईट. तर 4 भरत्या दिल्यानंतर ज्या वेळेस तुला अपयश यायचं त्यावेळेस तू नेमका करायचा काय, म्हणजे तुला स्वतःला मोटिव्ह करण्यासाठी, तुला स्वतःला नेक्स्ट स्टेजला स्टँड करण्यासाठी तू काय करायचास? खरं तर म्हणजे मी गेल्या वर्षी 4 महिन्यात मुंबईला तिथे वेटिंगला होतो. त्यांचा मला कॉल पण आला MSF ला या जॉईन व्हा करा, पण मी नाही गेलो. कारण कसं आहे, शेवटी
अधिकार असतात ते खाकी वर्दी देतात. अगदी शेवटी तीही वर्दी आहे, हो. पण त्याच्या पण अधिकार भरपूर झालाच ना. हम्म. मग करायचं काय, हुकलो गेल्या वर्षी हुकलो, त्यानंतर त्या पहिले पण हुकलो होतो एकदम मार्कानं. हा. मग त्याच्यामध्ये स्वतःला सांगायचं बाबा आपण आलोय, उतरलोय, इथपर्यंत आलोय, हा. त्याचा अर्थ आपण इथं आलोय म्हणजे इथनं मागे आपला नंतर रिटर्न जायचंय. हा. अर्ध्यात आलोय मग जायचं ना पुढे. बरोबर आहे. मग त्यासाठी मी थांबलो नाही कधी. हम्म. ऑफिस यायचं, टेन्शन यायचं, फॅमिली म्हणा, मित्र म्हणा, बोलायचे मला. हा, हा. गावातून मी जाताना चौकातून चाललो, मला साहेब म्हणे, साहेब काय चाललंय, साहेब कधी. म्हणजे साहेब हे टोचून बोलायचे का टोचूनच? हो, टोचूनच, हो. ओके. ते म्हणायचे मला, साहेब कधी यावर्षी होते ना, हा, मग हा. काय ना, मग पेढे कधी देणार, कधी? हो देऊ, नक्की देऊ, नक्की देऊ म्हणायचे. ह्याच्यातच करत राहिलं. जे आपला समाज आहे तेच खरे माझे खरं. ते म्हणले नाही कोणतरी नंदगाची घराचा शेजारी, अगदी बरोबर, असं अगदी बरोबर. ते माझ्यासाठी योग्य ठरलं. नाही नाही, ते अगदीच बरोबर आहे. आपण जसं म्हणतो की आपल्यामध्ये ऊर्जा ही जी साईडवरनं जे कोणी टोचून बोलतात त्याच्यातूनच आपल्याला भरपूर ऊर्जा मिळत असते. कारण प्रत्येक ठिकाणी आपली वाहवा झाल्यानंतर आपण कुठंतरी त्या एका स्टेजला येऊन थांबलेलो असतो. परंतु नेहमी आपल्याला कोणीतरी बोलणार हवं, त्यावेळेसच आपल्यामध्ये पेटून उठतं. धग जी असते ती खरी धग तिथंच निर्माण होत असते. आता जाता जाता आपण शेवटाकडे जातो मित्रांनो. आता संदीपला अगदी 1 ते 2 प्रश्नामध्ये आपण हे आपला इंटरव्ह्यू संपवणार आहोत. मला सांग की ज्या वेळेस तू आता काल परवा आपलं बोलणं झालं, मेडिकल वगैरे करायला गेलतास, वर्दी वगैरे शिवायला टाकलीस, बरोबर? काय अनुभव होता तुझा? मेडिकलला तू गेलास, तिथं वर्दी शिवायला टाकलास, एकंदरीत कसं काय? म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं की आतापर्यंत आपण लहान जन्मल्यापासून आतापर्यंत, आता वय वर्ष 28 वाला, त्यावेळेस आपण एवढे कपडे घेतले, एवढे झाले, अरे हे कपडे काहीच नाहीत. पण आज जगातला सर्वात महागडा कापड हा, तो आज माझ्या अंगावर चढणार. खाकी म्हणजे नॉट अ जोक. अगदी बरोबर, भले बऱ्यांचं स्वप्न असतं ते खाकी म्हणायचं. बरोबर आहे. त्यासाठी आज खाकी म्हणजे असं बाबा माझ्या अंगावर चढणार, माझ्या नावावर नेम प्लेट येणार, माझं नाव, माझ्या आईचं नाव, वडिलांचं नाव असं येणार, आणि खाली पुणे शहर पोलीस. वा, एक वेगळी स्वॅग, म्हणजे असं मी माझी फिलिंग ढगातच, बोलायचं नाही. वा. आणि एकंदरीत त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला सगळं, तू रिटर्न मागे ज्या संघर्षात तू बघितला स्वतःला, त्या संघर्षात तू गेलाच असणार आहेस, हो, 100%. बरोबर आहे ना? कारण संघर्ष कोणाला चुकलेला नाही. कोणालाच नाही. संघर्षातून जो घडतो तो इतरांना घडवण्याचा लायक होतो. हो, हो. आता आज तू आपल्या तरुण पिढीसमोर, मंगळूरच्या तरुण पिढीसमोर एक वेल सेटल उदाहरण म्हणून समोर आलेला आहेस. तरुण पिढीला काय संदेश देशील तू? तरुण पिढीला काय सांगशील? बाबा हार मानायचं नाही, लास्ट आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे कधीच हार मानायचं नाही. कारण उदाहरणार्थ मीच आहे, माझ्या आयुष्यात बरेच प्रसंग, आता हे मला सांगताना वेळ पण नाही आपल्याला खरं तर. बरेच प्रसंग आले माझे, थोडंफार मी मध्ये चुकलो पण त्या सुधारणा पण केलं. माझे आता बरेच मित्र आहेत, माझे क्लासमेट आहेत, मला माझ्या सोबतचे माझे लहान मुलं आहेत आपल्या गावात, बरेच आता रिझल्ट देतील या 1-2 वर्षामध्ये. त्यांना एकच म्हणणं आहे माझं, करत राहा त्या, आणि त्यांना सपोर्ट करणार मी 100%. कारण भरती करणाऱ्या पोरांचं आयुष्य खरंच खूप सर खूप म्हणजे वेगळं आहे. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, काय हे काय होते, करते जाते, म्हणजे सकाळी जाते, बूट घालते, फिरते येते, बरोबर. पण त्यानं काय करते ते त्यालाच माहिती आहे. आणि मग आपल्या गावात बरेच आहेत मुलं, त्यांना मी 100% सपोर्ट करणार, आणि त्यांना अजून पण करतो, सध्या करत राहील. नक्कीच. म्हणजे एक आदर्शवत उदाहरण इतरांसमोर आपण बनून जर असोल, आपण सेट होऊन थांबलेलो असोल, तर त्याच्या इतकं समाधानकारक आणि प्राऊडली फिलिंग या जगात काहीच नाही मित्रांनो, जसा आज हा संदीप झालेला आहे. फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न आणि आपली मुलाखत क्लोज. मला एक सांग, आता इथून पुढे ज्यावेळेस आत्ता तू पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पुणे शहरपदी नियुक्त झालेला आहेस, यापुढे तुला यापुढे जाऊन नवीन काय करायचं आहे का? तू फक्त आता याच्यातच समाधान मानून थांबणार आहेस? तुला काय पुढे करायला आवडेल अजून? कॉन्स्टेबल झाले, पण मला डीवायएसपी तर होईल. तुम्हाला शब्द आहे कॅमेरासमोर, 3 ते 4 वर्षात मी तुम्हाला पीएसआय दिसेन डिपार्टमेंट थ्रू. आमच्या तुला कंजूश्वरचरणी तर प्रार्थना आहेच आहे, कारण तू म्हणजे गावचा सन्मान आहेस, आणि त्या सन्मानाला अजून उंचावर जाण्यासाठी आमच्या कायम शुभेच्छा तुझ्यासोबत आहे, कायम सर्व मंगळवासियांतर्फे. तुला PSI असेल, त्यानंतर इतर कुठल्या तुला वरची जी पदवी असेल ते तुला भेटावी, DYSP असेल, अशा अनेक पदव्या तुझ्या गळ्यात येऊन पडाव्यात, आणि त्या पदवीचा तू योग्यरित्या वापर करून आपल्या गावाचं नाव लौकिक, आणि गावासाठी म्हणून तू एक अधिकारी बनून ज्यावेळेस गावात आत्ता तर आहेसच,
परंतु येणाऱ्या काळामध्ये जे म्हणतो ना आपण लाल देवीची गाडी, हो. ते वेळ पाहिजे आणि ते वेळ तुझ्यामध्ये आहे आणि त्या वेळात तू पुढे जाशील आणि लाल देवाच्या गाडीत ज्यावेळेस तू गावात येशील त्यावेळेस मात्र नक्कीच आत्ता तरी तुला गावानं पूर्ण डोक्यावर घेतलेलंच आहे. तसं तू गावानं तुला डोक्यावर घेतले, परंतु तू कुठला तरी आदर्श डोक्यामध्ये घेशील आणि तू पुढे जाऊन अधिकारी बनशील अशी आमची कंजूसचरणी प्रार्थना बनावं, एवढीच प्रार्थना संदीप. आणि एक आदर्श म्हणून तू काय सांगशील? तू कुणाचा आदर्श डोळ्यासमोर धरलास आणि का धरलास? खरं तर आदर्श म्हणजे माझा भाऊच. कारण माझ्या भावानं तब्बल 2008 पासून गाव सोडलं. भावाचं नाव वगैरे सांग म्हणजे माझा आपल्या. भाऊ लक्ष्मण दिलीप बचाटे वा. व राम जीवन बचाटे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी आमची आजी मला म्हणायची बा माझे ना तू झेंडा लावतील, 100% झेंडा लावतील. आणि ते झालं. आज बऱ्यापैकी तुलाही माहिती आहे बाबा आपल्या गावात म्हणजे बऱ्यापैकी आमचं घर म्हणा सुधारलं म्हणजे. आणि भावानं खूप कष्ट केलं. बरोबर. त्याच्यामुळं त्यालाच मी आदर्श मानतो. बघा मित्रांनो, म्हणजे आदर्श हा कोणी एकदम बडा मोठा व्यक्ती असावा असं काहीच नाही. जो नेहमी संकटामध्ये आपल्या पाठीशी उभा असतो, ज्याने आपल्याला संकट आपल्या पाठीवरती आहेत परंतु त्या संकटाचं ओझं आपल्याला कधीच भासू दिलेलं नसतं, ते आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासाठी कधीच म्हणजे श्रीकृष्णापेक्षा कमी नसतात. त्याच्यामुळे याच्या भावाने दिलेला याला हा आदर्शवत धडा. आणि आदर्श यानं ज्या भावांना मानलं त्या भावांनासुद्धा खरंच आपण सॅल्यूट केला पाहिजे, कारण त्यांनी हे रत्न आपल्या मंगरूळच्या झोळीमध्ये टाकलं. हे रत्न आज आपल्या पुणे शहरपदी नियुक्ती झालेली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून. तर असंच याची पदोन्नती व्हावी, याची जे काही स्वप्न आहेत ते सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत अशी आपण कंचेश्वर चरणी प्रार्थना करूयात. आणि परत एकदा मी संदीप तुझं अगदी मनापासून अभिनंदन करतो की तू इथून पुढेही असाच मोठा हो, गावाचं नाव लौकिक हो आणि गावासाठी तू आदर्श व्यक्तिमत्व घडून यावं, एवढीच आपली कंचेश्वर प्रार्थना करतो. आणि धन्यवाद. थँक्यू.